आता हा राऊंड पूर्ण झालेला आहे. खांब आणि साखळी, साखळी पहिल्यांदा नंतर खांब. ह्या राऊंडमध्ये कुठेही ना पीळ पडता कामा नये. हे बघा. हं? आता मी तुम्हाला याच्या पुढे काय करायचं ते दाखवते. आता एक साखळी घ्यायची आहे, त्यानंतर ह्या बाजूचा एक खांब घ्यायचा आहे, त्या खांबामध्ये 3 खांब घालायचे आहेत. एका खांबामध्ये 3 खांब. एक साखळी, नंतर एक खांब, हा खांब सोडून त्याच्या पुढच्या खांबामध्ये परत आपल्याला 3 खांब घालून घ्यायचे. परत एक साखळी घ्यायची, एक खांब सोडून, हा एक खांब सोडून त्याच्या पुढच्या खांबामध्ये आपल्याला परत 3 खांब करून घ्यायचे. परत एक साखळी घालायची आहे, एक खांब सोडून पुढच्या खांबामध्ये परत 3 खांब करून घ्यायचे. तर परत एक साखळी घ्यायची. हे असं बनवत जायचं. हे बघा. आणि जेव्हा हे सगळं बनवून तुम्ही परत इथे याल ना, तेव्हा ह्या कॉलममध्ये तुम्हाला परत 3 खांब घालायचे आहेत, पण ही मधली साखळी घ्यायची नाही आहे. हां, मधली साखळी फक्त ह्या राऊंडमध्येच येणार आहे. पुढच्या राऊंडपासून तुम्हाला मधली साखळी घ्यायची नाही आहे. अशा प्रकारे तुम्हाला एवढा भाग विणून घ्यायचा आहे. तर मी तुम्हाला ते मेजरमेंट दाखवेन, खांद्यापासून हातापर्यंत केवढं मेजरमेंट घ्यायचं आहे ते. हां, परत एकदा तुम्हाला दाखवते. एक सोडून पुढच्या याच्यामध्ये 3 खांब. एक साखळी. अशा प्रकारे आपल्याला बनवून घ्यायचं आहे. जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही मला DM करून विचारू शकता.